सर्वात जास्त ज्ञानेंद्रियाचा सर्वात मोठा भाग असेल तर तो डोळे, तो काय आहे? डोळे. आणि त्याच्यानंतर ऐकणे, कान, हा सर्वात महत्वाचा भाग. आणि त्याच्यानंतर त्वचा. जर त्वचा आपल्याला, जर तुमचे डोळे बांधून दिले आणि तुम्हाला गरम चिमटा आणला किंवा उदबत्ती आणली आणि तुमच्या अंगाला टोचली, तुमच्या अंगाला जेव्हा टोचाल तेव्हा तुमचा हात लागले बाजूला होतो, किंवा एखादं गरम असेल, गरम वस्तू पकडली गेली तर लागली तुम्ही सोडून देता. हे का होतं की त्वचा तुम्हाला सांगते. आणि ती त्वचा आपल्या शरीरामध्ये असंख्य नसा आहे, त्या नसा बरोबर संदेश मेंदूपर्यंत पोहोचतात की ही वस्तू गरम आहे, याला हात लावायचा नाही, किंवा ही वस्तू थंड आहे, बर्फ आहे एकदम. जेव्हा तुम्ही हात लावतात एखाद्या बर्फाला तेव्हा एकदम थंड वाटतं तुम्हाला. तुम्ही डोळ्याला पट्टी लावली आणि मी तुम्हाला अणुकुचीदार सुईने किंवा कर्कटाने टोचलं तर लागेल तुम्हाला समजतो, किंवा टाचणीने टोचलं, किंवा तुमच्या अंगाला बर्फ लावला तर तुम्हाला लागलेच समजतं. हे स्पर्श ज्ञान कशाने होतं तुम्हाला? या त्वचेमुळे. कशामुळे होतं? त्वचेमुळे. त्यामुळे या ज्ञानेंद्रिय म्हणजे आपल्याला देवाने दिलेले गॉड गिफ्ट आहे, दैव शक्ती आहे. त्याच्याने माणूस नेहमी काही ना काही शिकत असतो. आणि चवेचं जिभेचं सांगितलं मी तुम्हाला काल, 4 प्रकारचे चव तुम्हाला ओळखता येतात तिथे. त्यामुळे या सर्व ज्ञानेंद्रियाचा उपयोग करून प्रत्येक मुलगा काही ना काही शिकत असतो रोज. कुठेही गेला, बाजारात गेला, दुकानात गेला, कुठेही गेला, तो त्याच्या ऑब्झर्वेशनने काही ना काही शिकत असतो. किंवा एसटी स्टँडवर गेला, फिरायला गेला, आपल्या आई वडिलांबरोबर कुठे पिकनिकला गेला, त्या ठिकाणी सुद्धा तो शिकत असतो. मग ही शिकण्याची परंपरा निरंतर असते. जोपर्यंत तुम्ही म्हातारे होत नाही, जोपर्यंत तुम्ही डायरेक्ट स्मशानात जात नाही, तोपर्यंत हे शिक्षण चालू असतं. प्रत्येक अनुभव तुमचे आई वडील तुम्हाला सांगतात असं करू नका, तसं करू नका, त्याचा उद्देश हाच असतो की जो अनुभव आम्ही घेतलेला आहे लहानपणी, ते कधी सांगतो चोड नको उतर खाले सर मी तर आम्ही तुमले काय आहे म्हणा असं आहे तसं आहे, पण त्याच्या माझे मोठा अनुभव असतो. जर झाडावर चढला, वरतून आपटला, खाली पडला, हात पाय तुटून आयुष्यभराचं नुकसान होतं. तुमच्या आई वडिलांचे पैसे तर जातात, पण तुम्हाला दुःख होतं आणि आयुष्यभर काही ना काही अपंगत्व येऊ शकतं. एखाद्याला सांगितलं तर गाडी जोरात चालू नको, मोठ्या स्पीडने चालू नको, त्याच्या आई वडील नेहमी सांगतात की हळूहळू जा. कोणाचे आई वडील सगळ्यांनीच सांगतात की गाडी हळू चालू, जोरात चालू नको. कारण आजकाल फॅशन झालेली आहे जोरात गाडी चालवणे. आणि जोरात गाडी चालवताना एखादा म्हातारा किंवा कुत्रा काही आलं तेव्हा काहीच करू शकत नाही आपण. तो कुत्रा तर जातोच, त्याच्याबरोबर आपण हातपाय घेऊन 2-3 महिने घरामध्ये बसतो. म्हणजे आपले गाडीचं नुकसान होतं, आपलंही नुकसान होतं. हा अनुभव तुमच्या वडिलांजवळ असतो, आई वडिलांजवळ जे मोठे असतात. म्हणून अनुभव हा सर्वात महत्वाचं शिदोरी. म्हणून तुम्हाला सांगितलं आता असं करू नका, तसं करू नका, इथे जाऊ नका, तिथे जाऊ नका, बाहेर जाऊ नका, वर्गात बसा, आपापलं वाचन करत राहा. सगळ्यात चांगला दोस्त असेल तर ते पुस्तक आहे. सगळ्यात चांगला मित्र पुस्तक. नेहमी वाचनाची छंद ठेवा. प्रत्येकाने वाचन हे केलंच पाहिजे. साधं आपल्या आई वडिलांबरोबर गेले, बाजारात गेले आणि तुम्हाला आई वडिलांनी सांगितलं काय खायचंय का तुला? हो जर मला मिसळ खायची किंवा भेळ खायची, त्या भेळवाल्याने तुम्हाला कागदामध्ये भेळ दिली तर तुम्ही ती खाता तो कागदामध्ये काय माहिती दिलेली आहे ते वाचून घेतलं तरी भरपूर आहे. म्हणजे तुमचं ज्ञानामध्ये काही ना काही भर पडते. किंवा हॉटेलमध्ये गेले, भजी दिली, कागदामध्ये भजी दिली, ते भजी खाता तो दिलेला कागद सुद्धा तुम्हाला काहीतरी ज्ञान घेऊन जाईल. म्हणजे एवढं वाचनाने माणूस हा साक्षर होतो आणि जागृत होतो. वाचन हे अतिशय महत्वाचं आहे. तसंच मी तुम्हाला सांगितलं 2 प्रकारच्या आकृत्या असतात. किती प्रकारच्या? 2 प्रकारच्या आकृत्या असतात. ही एक आकृती मी तुम्हाला सांगितली, ही कशाची आकृती रे? चौरस. व्हेरी गुड. ही चौरसाची आकृती. आणि ही आकृती मी परत काढतो, ही पण चौरस आहे. पण दोघांमध्ये काय फरक आहे? काय हे चौरस आहे. पण तुम्हाला इथे काय दिसतंय? फक्त चौरस. इथे काय दिसतंय? मग या आकृतीमध्ये दोघांमध्ये काय फरक आहे?
चौरसाला फक्त लांबी असते, घनाला लांबी, उंची, रुंदी असते. मग या आकृतीला काय म्हणतात माहितीये? याला म्हणतात 2D आकृती. काय म्हणतात? 2D. काय म्हणतात? 2D. आणि याला म्हणतात 3D. याला म्हणतात 3D. लांबी, रुंदी आणि उंची. याला फक्त लांबी आणि रुंदी असते, म्हणजे 2 डायमेन्शन असतात. डायमेन्शन किती असतात? 2. आणि